नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण छान असे क्रिस्पी चवीला टेस्टी लागणारे नाचोस बनवणार आहोत। मुलांना दुकानातले नाचोस खूप आवडतात। त्याचबरोबर सिक्रेट मसालासुद्धा आपण बनवणार आहोत, तेही शिळ्या चपातीपासून। चला मग आपण आता इथे 2 शिळ्या चपात्या घेतलेल्या आहेत। या चपात्या फक्त 1 दिवस आधीच्या आहेत, जास्त दिवसाच्या चपात्या वापरू नका। या पद्धतीने लांब लांब पट्ट्या कट करून घ्यायच्या। तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता। शिळ्या चपातीचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, पण आज आपण येथे नाचोस बनवूया। मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते, तुम्हालाही ही रेसिपी खूप आवडेल आणि तुम्हीसुद्धा नक्कीच बनवाल। बघा, या पद्धतीने त्रिकोणी नाचोसचे शेप तयार करून घेतले। मी 2ही चपातीचे इथे कट करून घेतलेले आहेत। तुम्ही हे शेप सुरीने सुद्धा कट करू शकता। वेगवेगळे गोल, चौकोनी असे सुद्धा शेप मी येथे कट करू शकता। मी येथे त्रिकोणी कट केलेले आहेत। बघा, सर्व नाचोसचे शेप माझे कट करून झालेले आहेत। एकदम छान असे त्रिकोणी शेप तयार झालेले आहेत। एका चपातीचे 2-2 भाग झालेले आहेत, त्यामुळे भरपूर असे हे नाचोस तयार होतील। आता सिक्रेट मसाला बघूया। येथे मी 1 चमचा मॅगी मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा चाट मसाला घेऊया। तुमच्या पोळ्यांची क्वांटिटी किती आहे त्यानुसार तुम्ही मसाल्यांचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। आता अर्धा चमचा मिरी पावडर घेतली, अर्धा चमचा जिरे पावडर घेतली, अर्धा चमचा ओवाची पावडर घेतली आणि येथे पाव चमचा आमचूर पावडर घेतली आणि चवीनुसार आपण इथे लाल तिखट टाकलेलं आहे, त्यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे। तुम्ही जर चपातीमध्ये मीठ टाकलेलं असेल थोडं कमी टाका आणि चवीनुसार पाव चमचा फक्त इथे साखरची पावडर घेतली। हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं मसाल्याचं। आता तेल गरम करून घेतलं आणि तेल गरम झालं की मीडियम गॅस करून हे नाचोस आपण मस्त असे क्रिस्पी तळून घेणार आहोत। इथे बघा, आता बुडबुडे कमी झाले, हे नाचोस तळले गेले, आपण काढून घेऊया। अशाच पद्धतीने मी सर्व नाचोस तळून घेतले। तुम्ही बघू शकता, एकदम छान घरच्या तेलामध्ये आपण हे तळलेले आहेत। बघा, एकदम मस्त आपले नाचोस तळले गेले। आता आपण या नाचोसला हा सिक्रेट मसाला लावून घेऊया। येथे तुम्हाला जर बाकीचे मसाले टाकायचे नसतील तर फक्त मॅगी मसाला आणि चाट मसाला टाकून सुद्धा हे नाचोस तयार करू शकता, तरीसुद्धा ते छान आणि चविष्ट होतात। हे बघा, असं पूर्ण नाचोसला हा मसाला लावून घ्यायचा आणि हे नाचोस खायला सॉसबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। तुम्ही नुसते कोरडेसुद्धा खाऊ शकता, प्रवासातही नेऊ शकता। 2 ते 3 दिवस मस्त असे छान टिकतात। आणि चला मग, ही रेसिपी आवडली असेल नाचोसची तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।